तर आज पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम। राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील। आजच्या कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। भारत जोडो या यात्रेनंतर आता राहुल गांधींचं छात्रों की गूंज कॅम्पेन पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊया। प्रदीप, खरं तर आजचा दिवस तर महत्त्वाचा आहेच, हे कॅम्पेनही तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र काल रात्री जो काही राडा झाला त्यानंतर काय परिस्थिती आहे, तयारी कशी करण्यात आलेली आहे? सीजर राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये येतात आणि महाराष्ट्रातला छात्रों की गूंज हा पहिलाच कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडतोय। SSPMSच्या ग्राउंडवरती आपण पाहतो की याची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। राहुल गांधींसाठी आपण पाहतोय का स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जातात त्यावेळेस स्क्रीनवरती प्रेझेंटेशन जे आहे ते राहुल गांधींकडून केलं जातं। आपण पाहतो की स्टेजवरती एक मोठा स्क्रीन जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। ज्यावेळेस राहुल गांधी येण्याच्या आधी 2 तास आधी या ठिकाणी कॉन्सर्ट जो आहे तो पार पडणार आहे आणि जवळपास 25,000 विद्यार्थ्यांनी जे आहेत ते आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असा अंदाज काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला आपण पाहतो की काँग्रेसकडून अशा पद्धतीने तयारी करण्यात येते। राहुल गांधी पुण्यामध्ये येण्याच्या आधीच काल आपल्याला पाहायला मिळालं की COP मध्ये NSY विरुद्ध अभाविपचा एक संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला। रात्री जवळपास 1 वाजेपर्यंत हा सगळा संपूर्ण संघर्ष जो आहे तो सुरू होता। मात्र आज राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये जाणून बुजून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा पद्धतीची टीका काँग्रेसकडून करण्यात आली। तर भाजपकडून सुद्धा काँग्रेसवरती मारहाणीचे आरोप करण्यात आले। समोरच्या बाजूला आपण पाहतोय की हा मोठा पेंडॉल जो आहे तो या ठिकाणी मारण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एंट्री असेल आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थिनींची व्यवस्था जी आहे त्या मैदानामध्ये करण्यात आलेली आहे। राहुल गांधी आज फक्त विद्यार्थिनींशी संवाद साधतायत। राजमाता जिजाऊ असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढली आणि विद्यार्थिनींशी संवाद साधता यावा, विद्यार्थिनींची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी स्वतः राहुल गांधी हे विद्यार्थिनींशी संवाद साधताना आपण पाहतोय की काँग्रेसकडून अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी जवळपास 3 कार्यक्रम जे आहेत ते राहुल गांधींचे कोटा, डेहराडून या ठिकाणी झालेले आहेत। मात्र महाराष्ट्रामधला हा पहिलाच कार्यक्रम पार पडतोय आणि त्याची तयारी आपण पाहतो की SSPMSच्या ग्राउंडवरती जय्यत पद्धतीने करण्यात आली आहे। शेजर, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। आज पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी आता या ठिकाणी झालेली आहे।